नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. घोडबंदर रस्त्यावर दररोज होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे, वाढते अपघात आणि इतर गंभीर समस्यांसंदर्भात काल आनंदनगर सिग्नल येथे नागरिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. यावेळी नागरिकांनी खड्ड्यात शीर्षासन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जस्टिस फॉर घोडबंदर रोड फोरमकडून करण्यात आलेल्या या आंदोलनात नागरिकांनी हातात फलक घेऊन घोडबंदर रस्त्यावरील समस्या दूर करण्याची मागणी केली. घोडबंदर रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ असून दररोज मोठ्या संख्येने वाहने ये जा करीत असतात. या वाहनांमध्ये माल वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचा समावेश आहे. वाहतुकीच्या दृष्टीने हा रस्ता खूप महत्त्वाचा असूनही हा रस्ता सुस्थितीमध्ये ठेवण्यामध्ये प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. पावसाळा सुरू होताच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडण्यास सुरुवात झाली. आजही खड्ड्यांची समस्या कायम आहे. त्याचबरोबर या रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या भीषण आहे. खराब रस्त्यांमुळे विवाहातुकीचा वेग मंदावून कोंडी होत असून अनेकदा या कोंडीत वाहने बराच वेळ खोळंबतात. रस्त्यावर होणाऱ्या अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून नाना विविध समस्यांनी घोडबंदर भागात वास्तव्यास असलेले नागरिक मेटाकुटीला आलेत. मेट्रोच्या कामाबरोबरच सेवा रस्त्यांचे मुख्य रस्त्यात समावेश करणे आणि इतर कामे संथ गतीने कामे चालू आहेत. परिणामी कोंडीमध्ये आणखीनच भर पडते. या रस्त्यांवर वारंवार अपघात होत असून अपघातांमध्ये अनेकांचे मृत्यू झालेत. एकंदरीत घोडबंदर रस्त्याची बिकट अवस्था झाली असून या सर्व समस्यांबाबत काल सकाळी जस्टिस फॉर घोडबंदर रोड फोरमच्या माध्यमातून नागरिकांनी आनंदनगर सिग्नल येथे आंदोलन केले. माझं नाव गुरुदत्त केसरकोटी, मी इथे बाजूचाच रहिवासी आहे. या आंदोलनाच्या मार्फत आम्ही सरकारला एक इशारा देऊ इच्छितो की घोडबंदर रोड हा तुमच्याकडून पूर्ण दुर्लक्षित राहिलेला भाग आहे. ठाणे शहराचे आम्ही निवासी आहोत की नाही, या महानगरामध्ये आम्ही राहतो की नाही हा प्रश्न उद्भवला आहे. कारण बाकीच्या शहरामध्ये इतके उत्कृष्ट रोड आहेत आणि आमच्या इथे खड्ड्यांनी भरलेला, डोळ्यांनी माखलेला, जिथे मुलं शाळेमध्ये व्यवस्थित पोहोचू शकत नाहीत, नोकरदार वर्ग लेट ऑफिसला पोचतो, प्रत्येकाला त्रास होतो, महिलांना त्रास होतोय, सर्वांना हा त्रासदायक रोड आहे. या त्रासदायक रोडाचं आमचं जे प्रश्नाचं गांभीर्य आहे ते सरकारला निदर्शनास आणून देण्यासाठी आज आम्ही हा इथे आंदोलनाचा इशारा पवित्रा घेतलाय. आणि आम्ही सरकारला हे पण सांगू इच्छितो की हे फक्त इथेच थांबणारं नाही आहे. जर याच्यामध्ये खड्डेमुक्त सिमेंट कॉन्क्रीटचा रोड या ज्या आमच्या मागण्या आहेत, या मागणीवरती विचार केला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. कोपरी परिसरात कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाची केवळ 2.5 वर्षात दुरावस्था झाल्याचा आरोप ठाणे काँग्रेसने केला होता. या आरोपानंतर कोपरी वॉटरफ्रंट प्रकल्पाच्या दुरुस्तीचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या प्रकल्पातील दुरुस्तीची कामे कंत्राटदार स्वखर्चाने करणार आहे. तसेच निर्देश कंत्राटदारास दिल्याचे ठाणे स्मार्ट सिटीचे CEO संदीप माळवी यांनी स्पष्ट केले. कोपरी वॉटरफ्रंट प्रकल्पाचा लोकार्पण 16 मार्च 2023 झाला. येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असून सुविधांचा वापर नागरिकांकडून सातत्याने सुरू आहे. या ठिकाणी विविध सण, महोत्सव स्थानिक रहिवाशांमार्फत मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या प्रकल्पाअंतर्गत 250 मीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक, मुलांसाठी खेळण्याकरिता व्यवस्था आणि खुली व्यायामशाळा, कोळी संस्कृती दर्शविणारी शिल्पे, प्रसाधनगृह, ॲम्फी थिएटर, सभामंडप, विसर्जन घाट, चौक रस्ता आणि पदपट, जेटीकडील रस्ता, उद्यान कामे आणि वृक्ष लागवड, सुरक्षा रक्षक कक्ष, CCTV नेटवर्क आणि विद्युत कामे करण्यात आली आहेत. कोपरी वॉटरफ्रंट प्रकल्पातील ॲम्फी थिएटरच्या स्टेजला तडे गेले असून आसनाची मोडतोड आणि तोफांचा चौथरा उखडला असल्याच्या बाबत तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली. ॲम्फी थिएटरच्या मागील बाजूच्या भिंतीच्या गिलाव्याला भेगा पडल्याचे निदर्शनास आले. तसेच तोफांकरिता एकूण 6 दगडी चौथरे बांधण्यात आले असून त्यापैकी एक चौथऱ्याचे काही दगड निखळले आहेत. त्याचबरोबर गजीबोतल, काही लाकडी आसन मोडकळीस आली आहे. या सर्व गोष्टींची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश प्रशासनाने कंत्राटदाराला दिलेत. ठाण्यातील मुंब्रा परिसरातील व्हॅली या ठिकाणी एका ग्राहकाने ब्लिंकिट्स या ऑनलाईन सेवेद्वारे चिकनची ऑर्डर केल्यानंतर डुकराचे मांस आढळल्याने जमावाने ब्लिंकिटच्या गोडाऊनची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातील व्हॅली या ठिकाणी ग्राहकाने चिकनची ऑर्डर ऑनलाईनरित्या दिली होती. ब्लिंकिट्स नावाच्या ऑनलाईन सेवेद्वारे ही ऑर्डर करण्यात आली होती. मागवलेल्या ऑनलाईन पदार्थांमध्ये संबंधित ग्राहकाला संशय आल्यानंतर त्याने संबंधित
ब्लिंकिटच्या गोडाऊनमध्ये जाऊन या सदर प्रॉडक्टविषयी विचारणा केली. सदर ग्राहकाला या ऑर्डर केलेल्या चिकनमध्ये डुकराचं मांस असल्याचा संशय आला. या संदर्भात ब्लिंकिटच्या गोडाऊनमध्ये जाऊन सदर ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली. त्यावेळी सदर कर्मचाऱ्याला देखील आपण कोणते प्रॉडक्ट सेल करतो याची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. त्यामुळे जमलेल्या जमावाकडून या ठिकाणी सदर गोडाऊनची तोडफोड करण्यात आली. कालांतराने या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली आणि परिस्थिती आटोक्यात आणली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. नवरात्र उत्सवात घटस्थापनेसाठी बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या टोपल्यांचा वापर वर्षानुवर्ष केला जात आहे. नवरात्र उत्सवानिमित्त बांबूच्या टोपलीची मागणी वाढत आहे. त्यामुळे बांबू उत्पादक शेतकऱ्यांचेही या कालावधीत उत्पन्न वाढते. शहरात या टोपल्यांची मोठ्या प्रमाणात विक्री व्हावी यासाठी जळगाव, भुसावळहून मोठ्या संख्येने बांबू उत्पादक शेतकरी मुंबई, ठाणे तसे उपनगरामध्ये नवरात्र उत्सवाच्या 15 दिवस आधीच दाखल होतात. यंदाही बांबू उत्पादक शेतकरी शहरात दाखल झालेत. नवरात्र उत्सवाला अवघे 8 ते 9 दिवस शिल्लक राहिलेत. यंदा 22 ऑक्टोबर रोजी घटस्थापना म्हणजे सर्वत्र देवीचे आगमन होणार आहे. त्यानंतर पुढील 9 दिवस देवीची उपासना केली जाणार आहे. घटस्थापनेच्या दिवशी बांबूच्या टोपलीत माती, गहू आणि तांदूळ पेरण्याची परंपरा आहे. 9 दिवसाच्या कालावधीत याला अंकुर फुटतात. त्यामुळे नवरात्र उत्सवाच्या कालावधीत बांबूच्या टोपल्यांना मोठी मागणी असते. दरवर्षी जळगाव, भुसावळ येथून बांबू उत्पादक शेतकरी शहरात या टोपल्यांची विक्री करण्यासाठी दाखल होतात. यंदाही ठाणे जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठेत तसेच डोंबिवली, कल्याण शहरात हे टोपली विक्रेते दाखल झाले आहेत. हे शेतकरी गावाहून येतात, काही टोपल्या तयार करून आणतात. या टोपल्यांची कमतरता भासताच ते मुंबईतील परळ भागातून बांबू विकत घेतात व त्या बांबूपासून टोपल्या तयार करतात. एका बांबूची किंमत 150 रुपये असते. एका बांबूमध्ये मध्यम आकाराच्या 8 ते 10 टोपल्या बनवल्या जातात. एक टोपली विणण्यासाठी या शेतकऱ्यांना 2 ते 3 तासाचा कालावधी लागतो. त्यामुळे टोपली तयार करण्यासाठी लागणारा खर्च आणि मेहनत त्यानुसार या टोपल्यांचे दर ठरवण्यात येतात. छोट्या आकारापासून ते मोठ्या आकाराच्या टोपल्या यावर्षी 30 ते 200 रुपयापर्यंत विक्री करण्यात येत आहेत. SRA योजनेतून रहिवाशांना हुसकावून लावण्यासाठी दबाव तंत्राचा वापर आणि विश्वासात न घेता सर्वेक्षण केल्याच्या तक्रारी ठाण्यातील 2 झोपडपट्टी रहिवाशांनी केल्यानंतर आमदार केळकर यांनी SRA अधिकाऱ्यांना फोनवरून खडसावत रहिवाशांवर अन्याय होता कामा नये अशा कडक शब्दात सुनावले. भाजपच्या खोपड येथील कार्यालयात झालेल्या जनसेवकांचा जनसंवाद उपक्रमात आमदार केळकर यांच्याकडे गाऱ्हाणे मांडण्यासाठी ठाणे शहरासह डोंबिवली, उल्हासनगरहून नागरिक आले होते. त्यावेळी ठाण्यातील नळपाडा आणि भांजेवाडी येथील रहिवाशांनी देखील त्याची व्यथा मांडली. भांजेवाडी येथे वर्षानुवर्ष राहणाऱ्या रहिवाशांना SRA योजनेतून दबावतंत्र वापरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार येथील स्थानिकांनी केली. याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतरही संबंधितांकडून त्रास होत असल्याचे रहिवाशांनी केळकर यांना सांगितले. तर नळपाडा येथे स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता आणि अंधारात ठेवून सहकारी गृहनिर्माण संस्थेचे काम सुरू करण्यात आले. तसेच मान्यता नसताना सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची तक्रार रहिवाशांनी केली.
श्री केळकर यांनी तक्रार संबंधित SRA अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली व रहिवाशांवर अन्याय होता कामा नये. त्यांना हक्काची घरे मिळण्यासाठी आम्ही त्यांच्या कायम पाठीशी राहू असे केळकर यांनी त्यांना खडसावले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.